नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर यंदा 2025 साली मकर संक्रांती कशा पद्धतीने साजरी करायची आहे, काय वर्ज्य करायचे आहे आणि काय परिधान करायचं आहे, काय वाण द्यायचं आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आज आपण पाहणार आहोत. तर मकर संक्रांती हा दिवस 3 दिवसाचा असतो. पहिली असते ती म्हणजे भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रात, असा हा 3 दिवसाचा सण असतो संक्रांतीचा. तर भोगीची माहिती मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिली होती. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर प्लीज माझ्या चॅनेलवरती जाऊन नक्की बघा. आज फक्त आपण संक्रांती दिवशी काय करायचं आहे किंवा कोणत्या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत याची माहिती या व्हिडिओतून आज पाहणार आहोत. तर मकर संक्रांती हा देवीचा अवतार आहे. मकर संक्रांत ही एक देवी होती. या देवीने राक्षसाचा वध करून विजय मिळवला होता, म्हणून या दिवशी ही संक्रांत साजरी केली जाते. हा सण महिलांचा आहे. ज्यादातर सुवासीन महिलांचा मुख्य सण म्हणजे संक्रांत. हळदी कुंकवाला या दिवशी विशेष असा मान आहे. हा सण बऱ्याच राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, पण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. हा सण रथसप्तमीपर्यंत या सणाचं जे हळदी कुंकू असतं ते ठेवलं जात असतं आणि रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करण्याला खूप महत्त्व आहे. गावाकडे तर संक्रांतीच्या 5 दिवस आधी सकाळी लवकर उठून स्नान करून स्नानानंतर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन हळदी कुंकू लावायची पद्धत आहे. आम्ही देखील आमच्या लहानपणी आईसोबत सकाळी लवकर उठून आंघोळ करून प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकवासाठी जात असत. तर हे संक्रांतीच्या 5 दिवस आधीपासून हळदी कुंकू लावायचं प्रथा आहे, ती संक्रांतीपर्यंत लावत असत. तर चला बघूया यंदा संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या गोष्टीवर ज्या आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. तर या दिवशी दानधर्म करायचा आहे. दानधर्माला खूप महत्त्व आहे. या दिवशी नवीन वर्षातील पहिला सण आहे, त्यामुळे त्याला खूप असं महत्त्व आहे आणि आपल्या सुवासीन स्त्रियासाठी तर खूपच महत्त्वाचा हा सण आहे. जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याला या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते. संक्रांती दिवशी स्नानामध्ये काळे तीळ टाकून स्नान करायचं असते, ते खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर नित्याची देवपूजा तुम्हाला करायची आहे. तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे. या दिवशी गोडाचं जे बनवलं जातं ते तुम्हाला खायचं आहे. गावाकडे पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. आपल्या कुलदेवतेला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्या अखंड सुहागासाठी प्रार्थना करायची आहे. या दिवशी पितरांना देखील आपण दिवा लावायचा आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा आहे. तर मकर संक्रांती देवीचं रूप आहे. त्या देवीने जे परिधान केलेलं आहे ते आपल्याला वर्ज्य करायचं आहे, नाहीतर देवी आपल्यावरती रागवत असते. त्यामुळे या गोष्टी चुकूनही तुम्ही परिधान करू नका ज्या देवीने परिधान केलेल्या आहेत. तर चला बघूया यावर्षी देवीने कोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत. या वर्षा संक्रांतीला देवीचं वाहन आहे वाघ, उपवाहन आहे घोडा. तर देवीने शस्त्र कोणतं घेतलेलं आहे तर ते आहे गदा. देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला या संक्रांतीला पिवळे वस्त्र परिधान करायचं नाही. वयाने कुमारिका आहे, वासाकरता जाईचं फूल हातामध्ये घेतलेलं आहे. केशराचा टिळा तिनं लावलेला आहे आणि मोती परिधान केलेला आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे ती जात आहे. असं म्हटलं जातं की ज्या दिशेकडे जात आहे त्या दिशेतल्या लोकांना त्याचा चांगला लाभ होत असतो. म्हणजेच पश्चिमेकडे जात आहे तर पश्चिमेकडच्या लोकांना त्याचा चांगला लाभ होणार आहे, त्यांना चांगले दिवस येणार आहे, त्यांच्या इकडचे जे काही आहे ते सर्व स्वस्त होणार आहे किंवा त्यांच्यामध्ये प्रगती होणार आहे असं बोललं जात आहे. आणि ती वायव्य दिशेला पाहत आहे. असे देवीनं या संक्रांतीला परिधान केलेलं आहे. तर यामुळे पिवळा रंग संक्रांतीने परिधान केलेला आहे, त्यामुळे हा रंग चुकूनही या दिवशी तुम्हाला घालायचा नाही. नंतर तुम्ही कधीही घालू शकता, पण या दिवशी संक्रांती दिवशी तो घालायचा नाही. पिवळ्या रंगाची कपडे असेल, साडी असेल, फूल असेल
किंवा पूजेमध्ये कोणतंही पिवळ्या रंगाची वस्तू तुम्हाला वापरायची नाही. खूप लोक या दिवशी काळ्या रंगाच्या साड्या वापरत असतात, पण आमच्या इकडे, आम्ही सातारा साईडचं आहे, तर आमच्या इकडे काळा रंग परिधान केला जात नाही, तो वर्ज्य मानला जात नाही. तो आमच्या कुलदेवेला चालत नाही. हिरवा आहे, लाल आहे किंवा 9 रंग जे आपण देवीला साड्या परिधान करतो त्यामधील कोणतीही साडी आपण परिधान करायची आहे. पण आमच्या इकडे काळा रंग चालत नाही. काळ्या रंगाचा साडी आमच्या इकडे चालत नाही. काळ्या रंगाचे तीळ देखील वौस्यामध्ये आमच्या इकडे चालत नाहीत. त्यामुळे आम्ही जरी शहरात राहत असलो तरी आमची जी परंपरा आहे त्या पद्धतीनेच आम्ही वौसा घेत असतो की नवीन शहरामध्ये बायका हे करतात, मग आपण हे केलं पाहिजे. जे आपल्याला पटेल तेच आपण करायचं आहे. तुमच्याही जर गावी काळ्या रंगाच्या जर साड्या वापरत नसतील किंवा तुमच्याही देवीला जर ते चालत नसेल तर कृपया तुम्हीही असं काही वेगळ्या पद्धतीने वौसा घेण्याची पद्धत असेल तर ते तुम्ही तसं कृपया करू नका. त्यानंतर तुम्हाला आमच्या इथे काळ्या रंगाची साडी घालून गावच्या मातेच्या मंदिरात जाणं हे सुद्धा वर्ज्य आहे. काळ्या रंगाची साडी घेऊन वौसा घेऊ नये असं आमचे पूर्वज सांगत आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही हिरव्या, लाल, जांभळ्या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या घालतो. फक्त काळी साडी आम्ही वापरत नाही. तर प्रत्येक भागामधली वेगवेगळी पद्धत आहे. तुमच्या जर पूर्वजांपासून जर तुमची पद्धत चालून आलेली आहे काळी साडी घालून, तर त्या महिलांनी अवश्य त्यांची पद्धत वापरावी. पण ज्या लोकांची गावाहून पद्धत आलेली आहे त्यांच्या जर देवी देवतांना ते चालत नसेल तर कृपया त्यांनी ते टाळावे. त्यानंतर तुम्हाला वौसा घ्यायचा आहे. वौसा घेताना तुम्हाला घरातील देवांना सर्वप्रथम हळद कुंकू लावून मग तुम्ही मंदिरामध्ये जायचं आहे. तुमच्या तुळशी मातेला हळदी कुंकू लावायचं आहे. मोठ्यांचा आशीर्वाद घरातल्यांचा घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला वौसा घेण्यासाठी मंदिरात वगैरे जायचं आहे. वौसा घेऊन आल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या घरातल्या मोठ्या मंडळींचा, तुमचे पती असतील त्यांचा तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे रंग परिधान करायचे आहेत किंवा तुमचा वौसा घ्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, जे सुवासीन महिलांसाठी जे रंग असतात, लाल असेल, हिरवा असेल, जो माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे किंवा प्रत्येक देवी देवतांना प्रिय असतो, केशरी असेल, भगवा असेल, असे रंग तुम्हाला वापरायचे आहेत जेणेकरून तुमच्या सौभाग्यामध्ये वाढ होईल, प्रगती होईल किंवा तुमचं सौभाग्य कायम टिकून राहण्यासाठी जे रंग असतात ते तुम्हाला परिधान करायचे आहेत किंवा वापरायचे आहेत. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या इथे जर काळ्या रंगाचं गावी वापरत नसतील तर तुम्ही इथे देखील नाही वापरलं पाहिजे. पण ज्याची त्याची पद्धत, जर तुम्हाला काळ्या रंगाचं जर साडी घालणं तुमच्या मनाला जर पटत असेल तर तुम्ही अवश्य घालावं, ती तुमची इच्छा आहे. त्यानंतर बघा, या दिवशी एखादं भांडं दान करायला हवं. गाईला चारा तुम्हाला दान करायचा आहे. तिळगुळ तुम्हाला दान करायचे आहेत. कोणाला वस्त्र दान करायचे आहेत. या सणाला दानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या वस्तू तुम्हाला दान करायचे आहेत. हळदी कुंकू ठेवलं तर तुम्ही तिळगुळ हळदी कुंकवामध्ये देऊ शकता. तुम्ही एखादा रुमाल देऊ शकता. एखादं ब्लाऊज पीस तुम्ही हळदी कुंकूमध्ये देऊ शकता. ज्या गोष्टी या वर्षीच्या दानामध्ये लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी देणं खूप शुभ मानलं जात आहे. गाई दान करणं हे सुद्धा खूप मोठं दिलेलं आहे या वर्षीच्या दानामध्ये. पण आपल्याला ते नाही जमत, मग आपण गाईला चारा दान करू शकतो. आपण वाणामध्ये भांडं दान करायचं आहे किंवा नवीन वस्त्र सांगितले आहे, पण रुमाल, ब्लाऊज पीस अशा काही वस्त्र आहेत ते तुम्हाला दान करायचं आहे. पण ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या दान करायला सांगितलेल्या आहेत त्या दानाला विशेष महत्त्व आहे. तुम्ही वेगळं काही दान करत असाल पण लक्षात घ्या की ज्या गोष्टी तुम्हाला दानामध्ये दिलेल्या आहेत त्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ते तुम्ही ठरवायचं आहे की या वस्तू दान करायच्यात की तुमच्या वेगळं काही दान करायचं आहे ते. तर भांडी दान करणं हे सगळ्यात चांगलं दान आहे. कपडे दान करणं हे सगळ्यात चांगलं दान आहे. तर ती तुमची इच्छा आहे, तुम्हाला काय दान करायचं आहे. या दिवशी सुवासीन महिलांना खूप उशीरपर्यंत झोपायचं नाही. या दिवशी त्यांनी केस कापायचे नाहीत, दात देखील घासायचं नाही असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे
केस धुवायचे नाहीत असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही भोगी दिवशी केस धुवून घ्या, जेणेकरून तुम्हाला संक्रांती दिवशी किंवा किंक्राती दिवशी सुद्धा तुम्हाला केस धुवायचे नसतात. त्यामुळे या 2 दिवशी केस धुणं हे वर्ज्य आहे. या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर कुणाला शिव्याशाप तुम्ही देऊ नका. खास करून सुवासीन महिलांना तुम्हाला अपमान करायचा नाही. तुम्हाला झाडे तोडायची नाही, तुळशीचे पान तोडायचं नाही. या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. सुगड पूजन तुम्हाला करायचं आहे, त्याला खूप महत्त्व आहे. सुगड हे घरातील महिलांनीच पूजायचं आहे, कारण ते सुवासीन स्त्रीचा मान असतो. त्यामुळे तुम्हाला शक्य नसेल तर घरात इतर कोणीही तुम्ही पूजू शकता. पण ज्यादातर सुगडची पूजा ही महिलांनीच करायची असते. जर 7वा महिना लागला असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाकडून देखील पूजन करू शकता. पण हा महिलांचाच मान आहे, सुवासीन महिलांचा, आणि तुम्ही सुगड हे पूजलेलं खूप चांगलं असतं. तर हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत आणि या काही ज्या चुका आहेत त्या तुम्हाला करायच्या नाही आहेत. त्यानंतर या दिवशी तुम्हाला झाडू खरेदी करायचं आहे. झाडूची घरात जर तुमचा जुना झाडू असेल ना, तर त्याची पूजा तुम्हाला ओवसा जायच्या आधी तुम्हाला करायची आहे. त्याला देखील तुम्हाला हळदी-कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना तिळगुळ द्यायचे आहेत आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं बोलायचं आहे. जेणेकरून आपलं वर्ष हे आपल्या नात्यागोत्यात आजूबाजूला शेजाऱ्या-पाजाऱ्यांना तिळगुळ देऊन गोड बोलल्याने आपले पुरं वर्ष हे गोड आनंदात आणि सगळ्यांबरोबर अगदी सुखात जात असतं. तर अशी होती ह्याची माहिती. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.